गोरेगाव आयोजित नगरसेवक चषक 2025 पर्व आपण एन्जॉय करतोय. दिवस क्रमांक 1 मध्ये आपण आहोत आणि आता दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे. 4 ओव्हरच्या मॅचेस या देखील तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान आता ही लढत तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला बदलापूरचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला उल्हासनगर परिसरातील एक ताकदवर दादा संघ मैदानाच्या आतमध्ये गावदेवी आशेळे या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. जयरमान क्रिकेट संघ जोबेली टॉस जिंकत असताना इथे मात्र निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी आशेळे टीमला. सलामी जोडी आता मैदानाच्या दाखल झाली. गोलंदाजी बागपती गोलंदाज विवेक गायकवाड आता सज्ज होतोय. तर समोर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल स्टॅकिंग नंबरती बंटी तरे आणि त्याच्या साथीला शुभम तरे. गेम ऑन लेट्स प्ले. पहिला बॉल गतीमध्ये मिश्रण आपण पाहिलं खरं तर टप्पा पडल्यानंतर थोडंसं स्विंग होत निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. डॉट बॉलची समाप्ती होत असताना पहिल्या बॉलवरती खरं तर फिरकीचं आक्रमण आपण पाहिलं विवेक गायकवाडच्या माध्यमातून. पुढचा बॉल ऑन साइडला खेचला मिड विकेटला टायमिंग शोधण्यावरती बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट आणि बॉलचा जसा संपर्क झाला तसा टकचा स्विच सांगून कालावरती आदळतोय आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका षटकार. क्षमता खर तर विवेक गायकवाडकडे आणि तोच अनुभव आता पणाला लावत असताना 3 बॉलचा खेळ संपन्न झाला. यावेळेला देखील समोर खेळण्याचा प्रयत्न होता. पंचाकडे पाहिलं आशापूत नजरेनं की हा चेंडू वाईट असावा परंतु पंच सहमत नव्हते त्यामुळे आपण पाहतोय डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना 4 चेंडूचा खेळ संपन्न झाले. या मॅच मध्ये एक षटकार जरूर आला परंतु पुन्हा एकदा शांत ठेवण्याचं काम केलंय गोलंदाज विवेक गायकवाडच्या माध्यमातून. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय आतापर्यंत 6 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिला असाल जोबेली संघाला परास्त केलं टीम गोरेगावला. तर आशेळे संघाने देखील एक मोठा विजय संपादित केला शेलू संघाला परास्त करत असताना. विवेक अजून एक चांगला फटका मागचा पाय वाकवलाय आणि बॉलला फेकून दिले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाराची फक्त भाषा बोलतोय बंटी तरे. त्याच्या बॅटमधून बॉल सीमा पार स्क्वेअर लेगला येतोय षटकार. बारा धाबा इथे वसूल करतोय बॅटर बंटीला. तुम्ही पाहताय अजूनही एक बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये त्यामुळे शेवटच्या बॉलवरती नंबर किती येईल हे देखील पाहावं लागेल. चांगली बॅटिंग आतापर्यंत केली. जवळजवळ 3 चेंडू मी म्हणेन डॉट खेळलाय बंटी तरे परंतु आता या 2 बॉलवरती 2 मोठे फटके वसूल करत असताना आणि त्यामुळेच की काय धावफलक देखील आता वेगाने वाढत असताना 12 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अजून एक चांगला फटका आहे ऑन साइडला खेळला जोर परंतु फटका फसला आहे. बदलापूरचा बंडर बॉय करण धुळे बॉलवरती आला जरूर परंतु सोपा कॅच आता इथून सुटलाय. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये जे अपेक्षित असतं ते होत नसतं आणि जे अपेक्षित नसतं ते होत असतं. त्यामुळे आपण पाहतोय इथे विश्वासच करू शकत नाही जुबेली टीम की करण धुळेकडून कॅच सुटलाय. जेल ड्रॉप दरम्यान एक चिकी सिंगल इथे मेल आणि सिंगलच्या साथीने धाव फलक 13 धावा.
दोन्ही एंडनं आपण खेळतोय, कारण सकाळी खेळपट्टी थोडीशी ओलसर होती, आता परफेक्ट आहे, त्यामुळे आपण दोन्ही एंड खेळतोय, याची आपण नोंद घ्यायची आहे. पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक 13 या आकड्यावरती आतापर्यंत तुम्हाला पाल मिळेल. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना आता गोलंदाज दाखल होतोय. षटक क्रमांक 2 मध्ये महेंद्र धुळेला आपण पाहतोय, तो बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. या मॅच मध्ये 4 ओव्हरची मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. दोन्ही संघाचा विचार केला तर आतापर्यंत चांगला क्रिकेट दोन्ही संघाने खेळलाय या मॅच मध्ये. राईटम राऊंड द विकेट. पहिला बॉल महेंद्र धुळेचा. यावेळेस तुम्ही पाहताय गुडघा टेकत असताना ऑन साईडला खेळतलाय जरूर. ज्या बंटी तऱ्हेचा झेल सुटला होता त्याच बंटीच्या बॅटमधून आता धोक्याची घंटी वाजत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. चौकार वसूल केलाय. धावफलक 17 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. चांगली सुरुवात सध्याच्या घडीला करतोय बंटी आपल्या टीमसाठी. 3 बॉल डॉट जरूर खेळलाय, परंतु तरी देखील चांगली बॅटिंग आतापर्यंत करत असताना 4 चेंडूमध्ये जवळजवळ 17 धावा वसूल केल्यात बॅटिंग करत असताना बंटीच्या माध्यमातून. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, वाल शॉट. नेत्र दीपक स्टोक तुम्हाला पाहायला मिळेल. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकाराची भाषा बोलतोय. बॉल सीमा पार सलगचा दुसरा चौकार. 8 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि 21 धावा धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील. उलटा पुलटा दोन्ही साईडला आपण पाहतोय. खरं तर फटकेबाजी करत असताना बंटी तरेला तुम्ही पाहता, ज्याचा झेल सुटला होता तदनंतर आता आक्रमक पवित्रतेने घेतला या मॅच मध्ये. टप क्रिकेटवरती बॅटिंग करत असताना महेंद्र राऊंड द विकेट. या वेळेला देखील खोदून काढण्याचा प्रयत्न होता. खरं तर 2 बॉल फटके चांगले घेतले, परंतु आता यावेळेस पूर्णपणे बॅटम पार्टच्या मधला भन्नाट वेग आपण पाहिला आणि इथे बाल बचावला गेले. मी म्हणजे बॅटर बंटी. षटक क्रमांक 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना अभ्यासावी. राऊंड द विकेट. फुलटॉस बॉल होता, मेजवानी होती, डोक्याला हात लावलाय. खरं तर मेजवानी दोन्ही आता स्वीकारायची होती. ऑन साईडला मोठा फटका खेचत असताना धाबा बसून करायच्या होत्या, परंतु नाही जमलं. हेच तर क्रिकेट आहे. चांगला चेंडूचा कधी कधी खरपूर समाचार घेतला जातो, तर कधी कधी वाईट चेंडू देखील मिस होत आहेत. ते चित्र आपण पाहिलं दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना. बॅटची कडा होती, पॉइंटला खेळाडू उपस्थित नाहीयेत. दरम्यान भरपूर वेगानं रोहित पोहोचले. 2 धाबा इथे रोखू शकत नाहीयेत, त्यामुळेच की काय आता या 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत 22 धाबा. धावफलकावरती 23 धाबा, 2 धाबा आहेत. या वेळेला फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा नाही. धावांचा तोटा. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. सत्तावीस धावा मी म्हणेन 12 चेंडूमध्ये बंटीच्या बॅटमध्ये आपण पाहिले तरी पूर्ण 27 ते बंटीच्याच बॅटमध्ये आलेत. त्यामुळे आतापर्यंत मी म्हणेन स्ट्राईक मिळाले नाहीये बंटीच्या साथीने. आपण पाहतो बॅटर
शुभम तरी मैदानावरती दाखल झालाय या मॅच मध्ये. आतापर्यंत चांगला क्रिकेट बंटीनं दाखवला. खर तर जेल सुटल्यानंतर मी म्हणेन आक्रमक पवित्रा घेतला बंटी तरीनं. नेक्स्ट मॅच अजून एक मोठी मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. मिताली 11 कासगाव विरोधात कानूर बॉईज या दोन टीमच्या दरम्यान सामना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. इथे फटका चांगला 20 मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक सुधीर धुळे वेगानं पोहोचतायत. दरम्यान एक चिकी सिंगल एकवट जाईल. लेफ्ट सीमर करून धुळीच्या खांद्यावरती आता ही जिम्मेदारी आहे. खर तर स्पर्धेचे आयोजक देखील आहेत. नगरसेवक चषक 20-25 पर्व आपण एन्जॉय करतोय. युवा सेना ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष आमचे रोहनजी पाटील साहेब यांच्याकडून खरं तर आम्हाला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी लाभले. त्यांचे आभार आम्ही व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. सिंगल मेन आणि सिंगलच्या साथीनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना स्कोरबोर्ड वरती 29 धाबा. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरमध्ये 40 ते 45 धाबा जर बनल्या तर एक चांगली फायटिंग टोटल जरूर आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस होता, बेजबंड होती, दोन्ही हाताने स्वीकारली. बॉलला फेकून दिले मिड विकेटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटकार आलाय. धावफलक वेगाने आता पुढे सरकत असताना अजून एक चांगला फटका. स्टेप डाऊन टू ग्राउंड, ओव्हर द बॉल हिट. यावेळेस मात्र बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा षटकार. सलगचा दुसरा षटकार तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. बिगिट करण्याचा प्रयत्न होता. इथे देखील प्रॉपर बॅट मध्ये नव्हता. क्षेत्ररक्षक स्वतः करम पोहोचलाय. जीवाचा अट्टाबिट्टा त्यांनी केलाय जरूर, परंतु थोडस प्रयत्न अपुरे पडले कारण झेल हातामध्ये पडला जरूर, परंतु तो प्रॉपर नव्हता. त्यामुळे आपण पाहतोय इथे देखील कॅच ड्रॉप. दरम्यान धाबा 2 धाबा इथे पूर्ण गेल्यात. 45 धाबा 43 माफी असावी. अजून एक चांगला फटका लॉंग ऑनला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक षटकार. एकोणपन्नास धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या मॅच मध्ये षटक क्रमांक 3 देखील आता संपन्न झालाय आणि 3 ओव्हरच्या अंती धावफलक जाऊन पोहोचलाय. स्कोर कार्ड वरती आता परत 49. 6 चेंडूचा खेळ या मॅच मध्ये शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये गावदेवी आशिळे संघ कितपर्यंत मजल मारतो हे देखील आपल्याला पाहायचं. 22 धाबा करंड खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये विवेकनं 13, दुसऱ्या ओव्हरमध्ये महेंद्रनं 14, तिसऱ्या ओव्हरमध्ये करणनं 22 धाबा खर्च केल्या. सलग या मॅच मध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ 3 षटकार वसूल केलं बॅटर बंटीच्या साथीनं शुभमनं.
अभय चौधरी आलेत गोलंदाजी मार्क वरती. फुलटॉस बॉल बिगीर करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. प्रेम धुळे जज करतोय, अखेर त्याच्या हाताला चाटून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक देखना स्ट्रोक. हा फटका, या फटक्याचा चटका आता लागला असेल टीम जोबेली संघाला, कारण प्रेम धुळेकडून ही चूक होती. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. त्यांचा षटकार आहे ना? यस. ड्राईव्ह केलाय, बाउन्स झाला डीप मध्ये क्षेत्रक्षक. पुन्हा आता प्रेम येईल, बॉलला फेक करतो, सिंगल बाहेर आली. दुसरीच प्रयत्न करत होते परंतु नकार दिलाय, त्यामुळे मिळते ते सिंगल. आणि आता सिंगलच्या साथीला धावफलक पुन्हा एकदा बेगाने पुढे सरकत असताना आतापर्यंत अब तक 56 रन स्कोर कार्ड के ऊपर. ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथे देखील ऑन साइडला वळवायचं होतं, नाही जमलं, परंतु डॉट बॉलची समाप्ती होत असताना 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या बॅच मध्ये टार्गेट किती मोठं सेट होईल हे देखील पाहायचं. मागील बॅच आपण पाहिला असाल, कानूर बॉयज संघाने चांगली धावसंख्या तिथे उभारली आणि म्हणूनच की काय एक मोठा विजय संपादित केला. प्रयत्न चांगले केले टीम ढवळे पाडायला. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, सिंगल बॅट. या सिंगल डबलला देखील तितकंच प्राधान्य दिले टीम आषाढे संघाच्या माध्यमातून. त्यामुळे आतापर्यंत मी म्हणेन चांगल्या स्थितीमध्ये संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. धावफलकाचा जर विचार केला तर आतापर्यंत 57 धावा. फुलटॉस होता, इथे देखील गॅप मध्ये खेचलाय. दोन क्षेत्ररक्षक त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. मोठी दरी होती, त्या दरीला भेदून दुभागून चिरून फाडून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. हा चौकार आलाय, त्या बोचकी काय धावफलक आता जाऊन पोहोचलाय फलकावरती. 61 61 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. अजून एक चांगला फटका, परंतु हा फटका फसतोय. विश्वनाथ धुळेने हा झेल टिपलाय, त्यामुळे धक्का लागेल. शेवटच्या बॉलवरती सलामी जोडी अखेर फोडण्यामध्ये इथे यश आलंय, परंतु धावफलक तुम्ही पाहताय 61 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. 62 धावांचं भलं मोठं टार्गेट आता या मॅच मध्ये सेट केले. या धावा इथून चेस होतील की रोखल्या जातील, या मॅचचं धावतं वळण घेऊन येतील आमचे साथी समालोचक महेशजी धुळे. परंतु त्याआधी आपण करतोय टॉस, त्यामुळे दोन्ही संघ कासगाव विरोधात कान्होर बॉयज दोन्ही कॅप्टन आपण यायचं आहे.
धन्यवाद. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर आणि तुषार शिंदे सर यांचं सुद्धा मनापासून आभार. आज त्यांचा सुद्धा आवाज आम्हाला अच्छा समालोचन कक्षातून आम्हाला ऐकायला मिळाला. आणि या ठिकाणी आपण पाहतो पहिल्या फेरीतील सामना संपल्यानंतर आता मात्र द्वितीय सत्राला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. जयनुमान झोबेली वर्सेस आशळी या दोन संघांदरम्यान चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. जबरदस्त बॅटिंग आशळी संघाचं कौतुक करावं तितकं कमी. येणाऱ्या 4 षटकांमध्ये आपण जर पाहिलं तर 15.50च्या सरासरीने तब्बल या ठिकाणी धावा बनवण्यात आल्या आणि एक चांगला स्ट्राईक रेट या संघाचा आपण या अगोदर पूर्वार्धामध्ये पाहिलेला आहे. मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. 62 धावांची गरज आहे. जयनुमान झोबेली संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. विवेक गायकवाड आणि त्याच्या साथीने करण धुळे असे 2 मातब्बर खेळाडू सध्या सलामी वीरसाठी दाखल झालेले आहेत. 4 षटकांचे मॅच दोन्ही बाजूनं या ठिकाणी आपण पाहतो. दोन्ही एंड षटक हाताळली जातील. कदाचित आपण पाहिलं तर या अगोदर जे सगळे पहिल्या फेरीतील मॅचेस आपण पाहिलेला एकाच एंडने खेळवल्या गेल्या. थोडासा अगदी खेळपट्टी ओली असल्या कारणाने या ठिकाणी तो निर्णय आयोजकांच्या वतीने घेण्यात आला आणि त्यानंतर लगेचच या ठिकाणी थोडासा बदलाव करण धुळे संपूर्ण व्यवस्थापन समितीच्या वतीने या ठिकाणी चेंज करण्यात आला. या मॅचच्या दिशेने आपण जाऊ. पहिलाच बॉल लॉप केलंय. बॉल चालू सरळ लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. पहिलाच बॉलवरती आगास करत असताना विवेक गायकवाडच्या बॅटमधून आलेला हा बिग ब्लास्ट षटका. बदलापूर बांगडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त क्रिकेट स्पर्धा भव्य आणि दिव्य स्वरूपात जयनुमान क्रीडा मंडळ झोबेली घेऊन आली आहे. नगर सबक चषक 2025. गोलंदाज सज्जा राईट मोर द विकेट. हो अडगा बाटले पुन्हा एकदा चपराक लगावली आहे. विवेक गायकवाड एक टप्पा घेत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4 आणि आता या चौकाराने संघाची धाबत संख्या जाऊन पोहोचली आहे 10 या अंकावरती. 62 धाबांची गरज आहे आणि याच अनुषंगाने या धाबांचा पाठलाग करायचंय हे माहिती आहे विवेक गायकवाडला. जबरदस्त सुरुवात धमाकेदार आहे. करण धुळे विवेक गायकवाड ही सलामीची जोडी सध्या अगदी आपण पाहतो. रणनीती टीम जयनुमान झोबेली संघाने सुद्धा आखली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. या अगोदर आपण पाहिलं तर रोहित धुळे करण धुळे या अगोदरच्या मॅचमध्ये सलामीसाठी होते परंतु आता विवेक गायकवाडला या ठिकाणी प्रमोट करण्यात आलेला आहे. गोलंदाज संजय पहिले षटक अजय कडू हो टाप करण्याचा प्रयत्न. बादशातली कडा सिंगल करण्यामध्ये यशस्वी. एक धाव मिळेल समोर. अगदी आपण पाहतो ऑनसाईडच्या दिशेने चेंडू ट्राव्हल झाला आणि सिंगलच्या सहाय्याने धाबत संख्या धाव फलकावरती 11. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल अतिशय दर्जेदार हे क्रीडांगण. ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये चालू असलेला हा क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आपण सर्वजण एन्जॉय करतोय. आलेल्या तमाम आमच्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत. 11 धाबा धाव फलकावरती आहेत. पहिले षटक प्रगतीपथावरती अजय कडू या गोलंदाजाला आपण पाहतोय. सेकंडला करण. यावेळेस फक्त हलकीशी कडा या ठिकाणी घेतल्या. मागे बॉल शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त सिंगल धाव. चेंडूची लाईन लेन या ठिकाणी आपण पाहिलं तर अत्यंत प्रतिम पाहायला मिळाली आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी हा डिफेन्सिव्ह पवित्रा करण धुळेचा पाहायला मिळालाय. 1 धाव या ठिकाणी एकवटण्यात आले. सिंगलला सुद्धा प्राधान्य द्यायला हवं. पहिल्या सुरुवातीला 2 षटकांमध्ये आपण पाहतोय चांगली धाबत संख्या जर जमा केली तर येणाऱ्या 2 षटकांमध्ये थोडंसं अवघड या ठिकाणी होणार नाहीये. याच अनुषंगाने बॅटिंग जयनुमान झोबेली संघ
मैदानाच्या आतमध्ये करतोय. हो यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक येत आहेत. इस्लामिक स्ट्रोक जज करतात. वेल जज अँड टेकन. फलंदाज होईल बाद. फटका पहिला लागेल विवेक गायकवाडच्या स्वरूपात. टीम जय हनुमान झोबेली संघाला फलंदाज बाद. पहिलाच बॉलवरती षटकार आलेला. त्यानंतर चौकार धावसंख्येची गती थोडीशी चांगली स्थिती पाहायला मिळाली आणि त्यानंतर 2 सिंगल आणि आता विवेक गायकवाडला या ठिकाणी बाद व्हावं लागेल. एकंदरीत राजेश सर आम्हाला सांगतात की 5 चेंडूंचा खेळ संपलेला आणि 12 धावा फलकावत आहेत. एका गडाच्या मोबदल्यात शेवटचा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अजय कडूला बहुतेक पहिली सफलता आणि या ठिकाणी आपण पाहतो कमबॅक करण्याचा प्रयत्न टीम आशय सगळं सुद्धा करते. चांगली धावांची खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट आणि आता दर्जेदार गोलंदाजीचा नजारा आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम बॉल फेस करण्यासाठी इन ॲट नंबर 3 च्या पोझिशनला ड्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 3 ला रोहित धुळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. शेवटचा बॉल अजय कडू बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्रोक बॉल चालला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका बिग 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 लॉंग वे षटकार. धाबा फलकावरती झालेले आहेत. काय जबरदस्त स्ट्रोक शेवट वितरमाने या षटकाचा गोड केला टीम जनमत झोबेली संघाने. या अगोदर आशियाई संघाचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळाला परंतु त्यानंतर पुन्हा एकदा डगआउट मधून थोडासा टाळ्यांचा प्रतिसाद मिळालाय. तर रोहित धुळे आणि करण धुळेसाठी कारण मैदानाच्या आतमध्ये आता सध्या तरी या 2 खेळाडूंवरती ती जबाबदारी आहे. येणारे 18 बॉल विजयासाठी गरज असेल 42 धावांची. बॉल लढी आता 44 धावांची गरज या मासमध्ये असणार आहे. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतो. थोडासा सामना स्पीडअप करा विनंती राहील. टीम जय हनुमान झोबेली आणि आशय या 2 संघांदरम्यान हा चालू असलेला सामना आहे. ऑफिशियल पंच आमचे विष्णू शिंदे सर आणि दत्ता कडे अर्थात डीके या 2 नामवंत ऑफिशियल पंचांना विनंती राहील की आपण सामना त्वरित चालू करायचं कारण ऑलरेडी अजूनही 2 मॅचेस आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचे. यानंतर अतिशय दर्जेदार लढत. एका बाजूला श्री गणेश मिताली 11 कासगाव तर दुसऱ्या बाजूला तगडा आव्हान असेल तेजस राऊतचं कानोर बॉईज कानोर. या 2 संघांदरम्यान हे मॅच आपण पाहणार आहोत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमक पवित्रा यावेळेस करण धुळेची ओळख आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेचलेला हा जबरदस्त घणाघाती प्रहार षटकार. अडतीस धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये. कदाचित आमच्या काही खेळाडू थोडेसे कन्फ्युज होते. राऊंड विकेट. हो या ठिकाणी आपण पाहतोय आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू अगदी पक्षाच्या पंखाप्रमाणे विष्णू शिंदे सरांनी आपले हात खुले केलेले जमिनी समांतर आणि
व्हाईट बॉलचा या ठिकाणी या दरम्यान या ठिकाणी आणखीन एक व्हाईट बॉल सलग 2 चेंडू दिशाहीन आपल्याला पाहायला मिळाले. चला आपण या ठिकाणी रिव्ह्यू चेक करू. एक्झॅक्टली हा चेंडू कुठे पिचिंग झाला हे आपण तपासणार आहोत. आमच्या टेक्निकल रूम मध्ये ऑफिशियल अपडेटर प्रथमेश परब व्हाईट बॉल 2 चेंडू अगदी आपण पाहिले तर दिशाहीन पाहायला मिळाले आणि बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल. गोलंदाज राहुल हो यावेळी स्कूल टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढलाय. सेल करण्याचा प्रयत्न आणि तिथे झाली मिस्टेक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. धावा मिळतील करण ध्रुवेला आणखी 4. धावा फलकावरती या चौकाराच्या साह्याने आपण जर पाहिलं तर धावसंख्येची गती आता या ठिकाणी वेगवान पाहायला मिळते. जयनमा झोबेली संघाची दिविक गायकवाड बाद झाल्यानंतर आता मात्र या डावाची जिम्मेदारी घेण्यासाठी रोहित आणि करण ध्रुवे अगदी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये एक चांगला दर्जाचा खेळ त्या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न ते करतात. राहुल दुर्गे बॉलिंग टाकवरती पहिला बॉलवरती षटकार. 2 चेंडू दिशेपासून ते भरकडले परंतु नियंत्रण करत असताना आता या चेंडूवरती मात्र चौकार आलेला आहे. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्जत झेल ड्रॉप. आणखीन एक या ठिकाणी झेल ड्रॉप करण्यात आलेला आहे. करण ध्रुवेला मिळालेलं जीवनदान या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडस महागात पडू शकतं. अगदी आपण पाहतो करण ध्रुवे म्हटल्यानंतर थोडस तुम्हाला महागात पडू शकेल. ज्याच्या बॅटमध्ये नुकताच एक चौकार षटकार आलाय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 31 या अंकावरती जाऊन पोहोचलेली आहे. 62 धावांची गरज आहे. 15 बॉलमध्ये आपण जर पाहिलं तर अद्यापपर्यंत 31 धावांची गरज आहे. इक्वेशन या मॅचमध्ये शिल्लक आहे. मॅच अतिथीची आपल्याला जरूर पाहायला मिळेल. सध्या नगरसेवक चषक 2025 या स्पर्धेचा आपण सर्वजण आनंद घेत आहोत. स्ट्राईकला रोहित ध्रुवे हो यावेळेस ऑफ साईडला चेंडूला वळवला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहे. अगदी आपण पाहतोय सॉफ्ट हँडने ऑफ साईडला वळवण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय अत्यंत सुंदर होता आणि याच दरम्यान मिळालेली सिंगल धाव. सातत्याने आपण पाहिलं तर सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य देणं तितकं गरजेचं आहे. सर्व आमच्या दानशूर दात्यांचं मनपूर्वक आणि विशेष आभार या स्पर्धेच्या वतीनं ज्यांनी सरळ हाताने या स्पर्धेला मदत केली आहे. या ठिकाणी आपण पाहतो पुन्हा एकदा मिस्टानिक स्ट्रोक की प्रॉपर टायमिंग हे पाहायचं आपल्याला. बॉल चाललाय सीमा पार लॉंग ऑन मधून आणखी निघालेला करण ध्रुवेच्या बॅट मधून बँडेड षटकार. करण ध्रुवेच्या बॅटमधून आलेला षटकार. राजेश सर आम्हाला माहिती देत आहेत अप्रतिम बॅटिंग सध्या तरी करण ध्रुवेचा वैयक्तिक आपण विचार केला तर एकंदरीत 18 वरती तो नाबाद खेळतोय. स्ट्राईकिंगला पुन्हा एकदा करण हो या दरम्यान पुन्हा एकदा व्हाईट बॉल
परत आलेला असं पण या ठिकाणी आमच्या ऑफिशियल पंचामाला जो ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील नक्कीच आपण तो या ठिकाणी ग्राह्य धरू. दोन आमचे नामवंत याच विभागातील स्थानिक पंच आहेत आणि सध्या वाईट बॉलचा इशारा त्यांच्या मतीने आलेला. शॉर्ट ऑफ लेन आणखीन एक बॉल वरती कडवा प्रहार करत असताना करण धोळच्या बॅटमधून बॉल सीमा पार षटका. पहिल्याच बॉलमध्ये आक्रमण केलं रोहित धुळेने आणि पूर्णपणे या मॅचमध्ये पकड मजबूत करत असताना कारण 12 चेंडू 17 धावांची गरज आहे. म्हणजे आता बॉलर इक्वेशन या मॅचमध्ये 11 बॉल 11 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉलमध्ये जरी आता सिंगल धाव आली तरी जोवेली संघ या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो, विजय प्रस्थापित करू शकतो. आणि सध्या चांगला चेंडू गोलंदाज आपण पाहिलं तर योगेश कडू बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. यावेळेस ऑन साईडला आणखीन एक चांगला स्ट्रोक रोहित धोळच्या बॅटमधून लांबच लांब पल्ल्याचा बिग 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 लॉंग षटकार. पूर्णपणे सामनापती पकड मजबूत करत असताना टीम ज्यांना जोबेली संघाला पण पाहिलेलं आहे. ओके 5 धावांची गरज आहे. या ठिकाणी आपण पाहतो पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकण्यात आला. योगेश कडूकडे देखील ती क्षमता आहे अगदी सामना टर्न करण्याची. अगदी आपण पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये किमान 4 ते 5 धावा जरी राहिल्या तरी हा सामना अतिशय तुल्यबळ होऊ शकतो. धाबा डिपेंड करण्याची क्षमता टीम आशय संघाकडे सुद्धा एका धाब्याच्या मदतीने संघाची धाबा संख्या स्कोर कार्ड वरती 58 धावा.
या ठिकाणी आपण पाहतोय सोप्या पद्धतीने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता आणि आता करण धुळेला या ठिकाणी माघारी परतावा लागेल. सॉफ्ट डिस्मिसल फलंदाज या ठिकाणी होईल बाद. सहा चेंडू आणि आता 4 धावांची गरज आहे. करण धुळे मैदानाच्या बाहेर आलेले आणि आता अगदी आपण पाहिलं तर त्याची जागा घेण्यासाठी महेंद्र धुळे मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 धावांची गरज आहे. कित्येक वेळा आपण असे सामने अतितटीचे पाहिलेले आहेत. गोलंदाज सज्जा राऊंड विकेट. हो क्लीन बोर्ड फलंदाज होईल बाद. रोहित धुळेला सुद्धा परतावा लागेल. करण धुळे नंतर रोहित धुळेला सुद्धा परतीचा प्रवास करावा लागणार आहे आणि आता मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी मिळवली आहे टीम आशय संघाने. काय जबरदस्त कमबॅक. असं वाटलं होतं की सामना सहज सोप्या पद्धतीने या ठिकाणी फिरवला जाईल. जणू काही 11 चेंडू 11 धावांची गरज असताना हा सामना अखेर कुठे येऊन ठेपलाय. येणारे 5 बॉल आणि 4 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा मुख्य नियम आहे. म्हणजे येणाऱ्या 5 बॉलमध्ये या 4 धावा जिंकण्यासाठी बनवावाच लागणार आहेत. जर या 4 धावा थांबवल्या तर आशेले संघ या मॅचमध्ये या क्रीडा नगरीमध्ये आपल्या नावाचा दबदबा या बदलापूर नगरीमध्ये प्रस्थापित करेल यात तीळ मात्र शंका नाही आहे. सामना मैदानाच्या आतमध्ये आता दोन्ही संघाच्या बाजूने डोलायमान अवस्थेमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता खरी रंगत या मॅचमध्ये आपण सर्वजण एन्जॉय करतायत. येणारे 5 बॉल 4 धावांची गरज. बेबी गायकवाड बाद झालेला आहे. करण धुळे माघारी परतलेले आहेत. त्यानंतर रोहित धुळे यांनी सुद्धा परतीचा प्रवास केलेला आहे आणि आता सध्या अभय चौधरी न्यू कॅन्डिडेट मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. येणारे 5 बॉल 4 धावांची गरज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती मयूर तरे त्याच्यावरती सुद्धा आपल्या संपूर्ण संघाचं दारोमदार असणार आहे. कमबॅक करावा लागणार आहे. दोन्ही संघाची प्रतीक्षा सध्या पणाला लागली आहे. राऊंड विकेट. हो यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने शतरक्षक सज्जत सिरीज हो युटी. आणखीन एक धक्का लागेल. टीम जय हनुमान जोवेली टीमला. फलंदाज अभय चौधरी बॅक टू द पॅव्हिलियन. 4 चेंडू 4 धावांची गरज. एक जबरदस्त सामना सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. जोबिली संघाचा आपण जर विचार केला तर भरपूर मोठमोठे टार्गेट त्यांनी कित्येक वेळा चेस केलेत. परंतु जेव्हा बॉलर आणि इक्वेशन असेल तेव्हा त्या सिच्युएशनला अगदी आपण पाहिलं तर संघ थोडंसं बॅकफूटवरती असतो. एका पाठोपाठ आता विकेट गेले. महेंद्र धुळे नॉन स्ट्राईक एंडला स्ट्राईक एंडला बिशबनात आलेले आहेत. न्यू पार्टनर 4 बॉल 4 ची गरज. गोलंदाज मयूर तरे हो स्विच हिट करण्याचा प्रयत्न. संपर्क नाही बॅट अँड बॉलचा. आणखीन एक बॅट बॉल. करण धुळेला आता मात्र प्रश्न पडला असेल की विकेट गमावल्यानंतर अगदी आपण पाहिलं तर कसे आपले खेळाडू थारात येते पडतात. एक गेल्या वर्षीची एक आठवण. एक छोटासा किस्सा. जयशंकर चांदई वर्सेस जय हनुमान जोवेली. हा देखील एक मोठा सामना टीम जय हनुमान जोवेली संघाने गमावला होता. हे विसरून मात्र चालणार नाहीये. येणारे 3 बॉल आणि आता 4 धावांची गरज.
हो यावेळेस आपण पाहतो स्कोअर कॅचा फटका पाहायला मिळालाय. एक सिंगल धाव मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या धाव पुस्तकावरती 59 धाव आहेत. 2 बॉल 3 धावांची गरज. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये टीम जळमा झोबेली संघाला विजय प्रस्थापित करून देईल. एखादा डॉट चेंडू विकेट टीम आशेली संघाच्या आशा पुन्हा एकदा जिवंत होतील. गोलंदाज मयूर तरे. 2 बॉल 3 धावांची गरज. आशेली संघ जर या मॅच मध्ये जिंकला तर विवेक तरे यांच्या वतीनं 1000 रुपयाचा पारितोषिक. परंतु स्विच हिट एखादा मोठा फटका या मॅच मध्ये टीम जळमा झोबेली संघाला शिरकाव करून देईल आणि तोच फटका महेंद्र धुळीच्या बॅट मधून आलेला आहे. माय मार आहे आणि त्याच्या बॅट मधून आलेला हा विनिंग स्ट्रोक. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.